नमस्कार. आज मॅक्रॅमपासून मी एक नवीन डिझाईन तयार केलेली आहे. तुम्ही बघू शकता. मिरर वॉल हँगिंग मी एक नवीन डिझाईनमध्ये बनवलेलं आहे. खरं तर ही एक ऑर्डर होती, ती मी पूर्ण केली. पूर्ण म्हणजे अजून त्याला थोडे मणी लावायचे आहेत. खाली साईडच्या बाजूला तुम्ही बघू शकता. हे बघा, हा मण्यांचा बाऊल तुम्ही बघू शकता. त्याला खाली मणी लावायचे आहेत अजून. आपण आता त्याला मणी लावूया सेम तसेच. मी इथे 2 पाकिटं घेतलेली आहेत. ॲक्च्युली 2 लागत नाहीत, थोडेसेच मणी लागतात. तर मी घेतले आणि आता फोडून ते आपण आता जॉईंट करूया. बघा किती सुंदर मणी आहेत. सेम तसेच जॉईंट करायचे आहेत त्याला. हे मी निळ्या आणि ऑरेंज कलरमध्ये बनवलेलं आहे. तुम्हाला जर अजून कोणता कलर आवडत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता कोणत्या कलरमध्ये मी बनवू. मण्यांचाही सांगा आणि धाग्याचाही सांगा. ही नवीन डिझाईन तुम्हाला कशी वाटली तेही मला सांगा. कोणाला ऑर्डर करायची असेल तर ऑर्डरही करू शकता. बघा आता हे 2 धागे घेतलेले आहेत. त्याच्या एका धाग्यात आपण एक मणी घालूया आणि ते लायटरने जॉईंट करूया. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे जॉईंट करत आहे. खरं तर हा म्हणायला आगीचा खेळ झाला, पण हरकत नाही, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. नाही तर जॉईंट कसं करणार. चला हे बघा, अशा प्रकारे आपल्याला आता हे सगळे मणी तिथे जॉईंट करायचे आहेत. मग खूप छान वाटणार. बघा मी सगळे मणी त्याला जॉईंट केलेले आहेत. आता कसं वाटतंय? छान वाटतंय ना? त्याचं लूक तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे ते. तुम्ही आता त्याला काय म्हणता, परडी, बाऊल काय असेल ते. बघा मी 2 रंगामध्ये केलेले आहे. ब्ल्यूमध्ये मी ऑरेंज कलरचे मणी घातलेत आणि ऑरेंजमध्ये मी ब्ल्यू कलरचे मणी घातलेत. म्हणजे ते दिसायला ॲट्रॅक्टिव्ह वाटतं आणि लांबून बघायला पण खूप छान वाटतं. अशा प्रकारे मी एक ही सुंदर अशी डिझाईन तयार केलेली आहे. तुम्ही या परडीमध्ये काहीही ठेवू शकता. म्हणजे की लेडीजसाठी फनी वगैरे. पुन्हा जर तुम्हाला कुठे शोपीस म्हणून लावायचं असेल तर तुम्ही त्याच्यात फ्लॉवरचे बुके पण ठेवू शकता. तुम्हाला जर हे कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तर तुम्ही गिफ्ट म्हणून पण देऊ शकता. आता ही वरची उरलेली जी बाजू आहे ती आपण अडकवण्यासाठी त्याचा उपयोग करणार आहोत. त्याला पण एक सुंदर डिझाईन तयार करूया. बघा, कोणाला जर हे शिकायचं असेल तर ती एक शिकण्याची पण सोपी पद्धत आहे. मॅक्रॅम आर्ट म्हणजे एक सुंदर कलाकृती म्हणायला हरकत नाही. तुम्ही स्वतः शिकून क्लासेस पण घेऊ शकता. त्याच्यात पण तुम्हाला बऱ्यापैकी प्रॉफिट होऊ शकतं. आणि डिझाईन्स पण काही अवघड नाहीत, सोप्याच असतात सगळ्या. तर आता माझी ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. बघा किती सुंदर लूक दिसते. आता हा उरलेला धागा आहे तो नको आहे आपल्याला, त्यामुळे आता तो थोडासा कट करून जॉईंट करूया. ही जी डिझाईन केलेली आहे ती आपण उलटी फिरवायची, जेणेकरून ती रिंगला परफेक्ट बसेल आणि दिसायला पण चांगली वाटेल. बघा, आणि अडकवायला पण तुम्हाला ती सोपी जाणार. आता आपण हे जास्तीचा धागा जो उरलेला आहे तो आपण कट करून लायटरच्या साहाय्याने जॉईंट करून घेऊया. पण जॉईंट कुठे करायचा आहे? पाठीमागच्या साईडला. म्हणजे जो एक्स्ट्रा धागा जॉईंट करताना जे साईडला उरतं ना, ते समोरच्या साईडला आलं की त्याचं लूक थोडासा बिघडतो. त्यामुळे आपल्याला ते मागे कैचीच्या साहाय्याने जॉईंट करायचं आहे. बघा या पद्धतीने जॉईंट करूया आता आपण. तसाच तो दुसरा धागा आहे तो कैचीने कापायचा आणि त्याच प्रकारे मागे जॉईंट करायचा. हाताने करू नका, नाहीतर भाजेल. आपल्याला कैचीच्या साहाय्यानेच ते सगळं जॉईंट करायचं आहे. आगीचा खेळ कैचीच्या साहाय्याने. अशा प्रकारे आपण मागे जॉईंट करूया. अशा प्रकारे पूर्ण घट्ट जॉईंट करून घेऊया आपण. साईडला माझा मुलगा झोपला होता. थांबा तुम्हाला दाखवते आता. झोपलेला आहे तो लायटरच्या आवाजाने उठत होता. हा बघा, घरट्यातलं चिवताईचं पिल्लू कसं झोपतंय तसं झोपला आहे. अगदी साकेर झोपेत आहे. आणि पाय बघा त्याचा. झोपेत तो पूर्ण बेडवर लोळत असतो, त्याला बेड कमी पडतो तो. आता मागचा एक्स्ट्रा जो धागा आहे जिथे आपण ते मिरर अटॅच केलं तो पण आता तसंच सेम कट करून कैचीने जॉईंट करूया, म्हणजे तो सैल होणार नाही.
आणि मिरर आपला घट्ट बसेल. तसंच दुसऱ्या साईडचा एक धागा आहे, तो पण आपण या पद्धतीने कट करून जॉईंट करून घेऊयात. मॅक्रॅमचे डिझाईन्स कोणाकोणाला तयार करायला आवडतात त्यांनी मला कमेंट्स करून नक्की सांगा. कारण ही म्हणजे हीच अशी नाही, अनेक बाबतीतल्या कला अंगी असणं महत्त्वाचं असतं. कारण कधी संकट आलं, अडीअडचण आलं की आपली कलाच पुढे सामोरी जाते आणि संकटांवर मात करून आपण सुखाने आयुष्य काढू शकतो. तर अशा प्रकारे मी मायक्रॅम आर्टचा जो मिरर आहे तो अटॅच केलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी अटॅच केलेला आहे. एकच धागा आहे, तो इकडे तिकडे फिरवलेला आहे. बघा, त्या मण्यांमुळे मागचाही लूक छान वाटतो आणि समोरचाही लूक छान वाटतो. अशा प्रकारे माझी नवीन डिझाईन बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक्स आणि फॉलो नक्की करा. बाय बाय.